देशात पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्मचा मार्ग मोकळा झालाय। कारण एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींना मित्रपक्षांनी समर्थनाचं पत्र सोपवलं आणि त्यानंतर राष्ट्रपतींनाही सर्वजण भेटले। त्याच बैठकीत एनडीएनं सत्ता स्थापनेसाठीचा दावाही केला। भाजप नेतृत्वातील एनडीएला संपूर्ण बहुमत मिळालंय। भाजपच्या 240 जागांसह एनडीएचा आकडा 294 वर गेलाय, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या। असा निकाल लागला असला तरी राजकीय गणितं मात्र फसली आहेत का अशा चर्चा सुरू झाल्यात आणि त्याला कारण ठरतोय 294चा आकडा। त्याचं झालं असं की 2014 आणि 19 मध्ये संपूर्ण बहुमत मिळवणाऱ्या भाजपला यावेळी 240 जागा मिळाल्या, म्हणजे मेजॉरिटी पासून 32 जागा दूर। दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला 16 तर नितीश कुमारांच्या जेडीयूला 12 जागा मिळाल्या। त्यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर दोन्ही पक्षांचा पाठिंबा आवश्यक असणार आहे। त्यातच आज दिल्लीत आयोजित एनडीएच्या बैठकीला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार पोहोचले आणि दोन्ही नेत्यांच्या भूमिकांवरच्या चर्चा शांत झाल्या। मात्र खरा प्रश्न होता तो नितीश कुमारांचा, कारण जेव्हा देशात लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली होती तेव्हा नितीश कुमारांनी मोदी विरोधकांच्या भेटी घेतल्या। काँग्रेसच्या नेतृत्वात 28 विरोधी पक्षांना एकत्र आणलं। नितीश कुमारांच्याच नेतृत्वात इंडिया आघाडीची ही स्थापना झाली। मात्र ऐन लोकसभेच्या तोंडावर नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची साथ सोडली आणि भाजपच्या एनडीएत सामील झाले। त्यांनी याआधीही किमान 3 वेळा भाजपची साथ सोडली आहे आणि आता तर मोदींच्या हॅटट्रिकची चावी नितीश कुमारांच्या हातात आली आहे। अशा वेळी नितीश कुमार काय करणार यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, मोदींसोबत असणारे चंद्राबाबू नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे फोन मोदींची साथ सोडतील असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? हा प्रश्न का पडलाय? कारण आज सकाळचीच दृश्य पहा। आज दिल्लीत भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडी अशी दोन्ही आघाड्यांची बैठक होती। त्याच बैठकीसाठी नितीश कुमार बिहारमधून निघाले तेव्हा त्यांच्या मागच्या सीटवर होते तेजस्वी यादव, बिहारचे विरोधी पक्ष नेते। काही महिन्यांपूर्वी याच नितीश तेजस्वी जोडीनं पुढाकार घेत विरोधकांची मोट बांधली, इंडिया आघाडी ही स्थापन केली आणि आता दोघंही एकमेकांविरोधात आहेत। पण आज जेव्हा दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीला दोन्ही नेते बिहारमधून निघाले तेव्हा दोघंही एकाच विमानातून निघाले। आधी तेजस्वी यादव मागच्या सीटवर बसले होते, पण प्रवासादरम्यान नितीश कुमारांनीच तेजस्वी यादवांना बाजूच्या सीटवर बोलावलं। पुढे दोघांनी प्रवास आजूबाजूलाच बसून केला। नितीश तेजस्वी एकत्र दिल्लीत पोहोचले, पण पुढे आपापल्या बैठकांना निघून गेले। तिकडे एनडीएच्या बैठकीला पोहोचलेल्या नितीश कुमारांकडे तेजस्वी यादवांनी एक मागणी केली आहे, ती पाहूयात। एक आपका वीडियो और फोटो वायरल हो रहा है। पहले आगे पीछे बैठे थे, अब प्लेन में साथ बैठे, क्या बात हुई नीतीश जी से? नहीं, सलाम दुआ हुई, फिर देखिए कि मेरा सीट पीछे लौट था तो बाद में वो देखे आए हैं तो हमको आगे बुलाए तो हम आगे चले गए। तो कुछ बात हुई, पॉलिटिकल बात? अब ये सब छोड़िए, ये सब समय पे बात किया जाता है, ये सारी बातें बाहर नहीं बताई जाती। कधी काही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत विरोधकांकडून नितीश कुमारांचं नाव आघाडीवर होतं आणि आता त्याच नितीश कुमारांच्या समर्थनानं मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झालाय। आज दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली। त्याची दृश्य जेव्हा समोर आली तेव्हा एनडीए मधील पक्षांची वाढलेलं महत्त्व दिसून आलं। बैठकीच्या केंद्रस्थानी नरेंद्र मोदी होते आणि नेत्यांची गर्दी होती। एका बाजूला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा,
राजनाथ सिंह आणि अमित शाह होते, तर दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। त्यांच्याशिवाय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पवन कल्याण, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, जितन राम मांझी, चिराग पासवान, कुमार स्वामींसह इतर मित्र पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते। या सगळ्यांनी नरेंद्र मोदींना आपल्या समर्थनाचं पत्र भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्याकडे सोपवलंय। त्या पत्रात मोदींच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षांमधील कामगिरीचा उल्लेख आहे आणि त्यातच नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता म्हणून निवडत आहोत अशी घोषणाही करण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंविषयी चर्चा होत्या की मोदींना पाठिंबा देण्यासाठी कोणकोणती खाती मागणार, तर आत्ताच आलेली एक मोठी अपडेट सांगते की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन्ही नेत्यांनी मोदींच्या तिसऱ्या टर्मला कोणत्याही विशेष मागणी केलेली नाही। दिल्लीतील सूत्रांच्या माहिती आधारे NDAचे नेते लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींकडे वेळही मागितल्याचं कळतंय। दरम्यान आजच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली ती बैठक झाली आणि NDAच्या घटक पक्षांनी जे आम्ही शिवसेनेने पण मोदीजींना समर्थनाचं पाठिंब्याचं पत्र दिलं। एक आनंदही आहे की सलग तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत। पूर्ण देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम मोदीजी नक्की करतील। ह्या पुढचा 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्यामध्ये महाराष्ट्राला देखील मोठ्या प्रमाणावर मोदीजींकडून, केंद्र सरकारकडून विकासासाठी पूर्ण योगदान, सपोर्ट मिळेल। दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वात असलेल्या इंडिया आघाडीची ही बैठक संध्याकाळी सुरू झाली आहे। कालच्या निकालात इंडिया आघाडीला 334 जागांवर विजय मिळाला आहे। त्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 99 जागा मिळाल्या आहेत। इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे अशी मागणी कालच उद्धव ठाकरेंनी केली होती। मात्र इंडिया आघाडीला सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना आणखी 38 जागांची आवश्यकता आहे। त्यासाठी इंडिया आघाडीला चांगलीच तडजोड करावी लागणार आहे। यासह विरोधी पक्षाचा नेता कोण असणार आहे, नव्या लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद कोणाला मिळेल, यासह अनेक विषयांवर आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी चर्चा झाली। त्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ओमर अब्दुल्ला, अभिषेक बॅनर्जींसह घटक पक्षांचे अनेक नेते पोहोचले होते। याच बैठकीत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी संविधान बचावासाठी देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना इंडिया आघाडीची दारं खुली असल्याचं सांगितलं। तर याच बैठकीआधी संजय राऊतांनीही इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे असं वक्तव्य केलंय, ते पाहूया। तुम्ही प्रयत्न करणार का सरकार बनवण्याचा सगळ्यांना सोबत घेऊन? की त्यांना शपथ घेऊ द्या, शपथ घेतल्यावर घरी पाठवण्यात मजा असते ना। शपथ त्यांनी पहाटे घेऊ द्या, दुपारी घेऊ द्या, संध्याकाळी घेऊ द्या, कुठेही घेऊ द्या। शपथ घेतल्यावर बोरा बिस्तार बांधताना मजा येते बघताना अशा लोकांचा। की केंद्रात काय, कारण लक्ष आता केंद्राकडे, सगळं राजकारण केंद्रात जाणार, तुम्ही आता दिल्लीला निघालेला आहात, प्रयत्न होतील का नाही माझा स्पष्ट प्रश्न आहे। का नाही होणार? राजकारणामध्ये आम्ही आहोत, आम्ही राजकारणामध्ये, आमच्याकडे आकडा आहे, आमचा आकडा नगण्य एक्झिट पोलने दाखवला तुम्ही लोकांनी, तसा आकडा नाही आमच्याकडे, किंवा मोदी आणि शहांच्या मीडिया पोलने दाखवला तसा आकडा आहे का? नाही, आमच्याकडे स्वतःचे 250 आहेत। नाही, काही गरज नाही। संजय राऊतांना जरी इंडिया आघाडीनं सत्ता स्थापन करावी अशी इच्छा व्यक्त केली असली तरी मात्र 272 चा आकडा गाठणं कठीण आहे आणि तोच आकडा गाठायचा असेल तर NDAत मोठी फूट पाडावी लागेल आणि तरच इंडिया आघाडीला संधी असेल।
असो, आता वेळ झाली आहे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा पाहूया. प्रतिक्रिया आहे एक्स वरून भगवान शेळके यांची. नितीश कुमार ही संधी सोडणार नाहीत. ते नाईलाज म्हणून मोदींसोबत गेले होते, कारण भाजप मित्र पक्षाला कधी मोठे होऊ देत नाहीत. एक्स वरून मिलिंद पाटील. चंद्राबाबू नाही जाणार, पण नितीश कुमार बेडूकुड्या मारण्यात पटाईत आहेत, त्यांचा काही भरोसा नाही. एक्स वरून सकाझम 1112. उद्धव ठाकरे आणि या दोघांचा स्वभाव सारखा असेल तर असे होऊ शकेल. फेसबुकवरून श्याम ठाणेदार. जर शरद पवारांनी मनात आणले तर ते या दोघांनाही इंडिया आघाडीत आणतील. फेसबुकवरून संजय मोरे. आतापर्यंत जे महाराष्ट्रात राजकारण चालत होते तेच यापुढे देशपातळीवर चालणार. युट्यूबवरून अनामिक. नितीश कुमार हे दुसरे शरद पवार आहेत. कोणतेही सरकार आले तरी देखील ते 5 वर्षे टिकणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.